नमस्कार, मी सुरभी पैठणकर. नवनीत क्रिएशन्स प्रस्तुत भाग्यगाथा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. अंक कसे आपले भाग्य बदलतात हे आज आपण पाहणार आहोत. आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे न्यूमरोलॉजी म्हणजेच अंकशास्त्र आणि ग्राफोलॉजी म्हणजेच हस्ताक्षरशास्त्र. या विषयावर चर्चा करायला आणि तसेच आपले मार्गदर्शन करायला आले आहेत प्रख्यात न्यूमरोलॉजिस्ट आणि ग्राफोलॉजिस्ट प्रोफेसर डॉक्टर नवनीत मानधनी सर. नमस्कार सर. नमस्कार. आपलं खूप खूप स्वागत आहे. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण डॉक्टर नवनीत मानधनी यांची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. डॉक्टर नवनीत मानधनी हे प्रख्यात अंकशास्त्र आणि हस्ताक्षरशास्त्र तज्ज्ञ आहेत. तसेच यांनी 20,000हून अधिक लोकांचे मार्गदर्शन केले आहे. त्याचबरोबर 1 कोटी ते 2,000 कोटीची उलाढाल असलेल्या कंपन्यांसाठी 1000 यशस्वी लोगो देखील तयार केलेले आहेत. नवनीत सरांचे अंकशास्त्र आणि हस्ताक्षरशास्त्रासोबतच त्यांचं ज्योतिषशास्त्र, रमल ज्योतिषविद्या, वैदिक नाडी, वास्तुशास्त्र, लाल किताब याच्यावर देखील त्यांचा बराच अभ्यास आहे. चला तर मग या कार्यक्रमाची लगेचच आपण सुरुवात करणार आहोत. सर, सर्वप्रथम मी आपल्याला हा प्रश्न विचारणार आहे की अंकशास्त्र म्हणजे काय? ओके. अंकशास्त्र किंवा कोणताही ज्योतिषशास्त्र हे जाणून घेण्याच्या अगोदर आपल्याला त्याचा व्यावहारिक उपयोग कसा करावा हे माहिती पाहिजे. मेनली काय होतं की मी स्वतः शिकलेला व्यक्ती आहे, तर अंधश्रद्धा म्हणून याचा वापर न करता माझा एक फार व्यावहारिक अप्रोच आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात सगळा वेळ सारखा नसतो, परंतु कोणता तरी चांगला आणि कोणता तरी वाईट वेळ चालू असतो. जर या शास्त्राच्या मदतीने, जे हजारो वर्ष जुने शास्त्र आहेत, जर आपल्याला ॲडव्हान्समध्ये कळत असेल की माझा येणारा वेळ चांगला आहे, तर तुम्ही मेहनत आणखी जास्त करा. रोज 10 तास काम करत असाल, 14 तास करा, तर तुमची ग्रोथ 5 पट होईल. आणि तुम्हाला जर कळत असेल की माझा येणारा वेळ खराब आहे, तर तुमच्या फायनान्शियल रिस्क, हेल्थबद्दल तुम्ही जास्त सजग व्हायला पाहिजे. एवढा जरी आपण प्रामाणिक या शास्त्राचा उपयोग केला, कोणत्याही अंधश्रद्धा किंवा त्याच्या अधीन न जाता आपण स्टडी बेस, म्हणजे माझं काम नेहमी रिसर्च बेस असतं, तो जर केला तर नक्कीच मजा येईल. आता राहिली गोष्ट तुमचा मूळ प्रश्न, त्याच्यावर येतो मी. अंकशास्त्र म्हणजे काय? बरोबर. प्रत्येक व्यक्ती ज्या तारखेला जन्माला येतो ती तारीख त्याला त्याच्या प्रारब्धानुसार मिळते, म्हणजे मागच्या जन्मानुसार. आणि त्या तारखेमध्ये आलेल्या नंबरचा, प्रत्येक नंबरचा एक वेगळा इम्पॅक्ट त्याच्या आयुष्यात होत असतो. आणि त्याचा डिटेल अभ्यास बरा आणि वाईट दोन्ही पद्धतीने आपण यात करतो. ओके सर, तुम्ही अंकशास्त्र म्हणजेच न्यूमरोलॉजी बद्दल तर सांगितलं, पण आता ग्राफोलॉजी म्हणजे काय? ही टर्म कशासाठी यूज करतात आणि याचा आपला व्यावहारिक उपयोग कसा होऊ शकतो हेही सांगू शकता का? जगात जेवढे व्यक्ती जन्माला आलेले आहेत, प्रत्येकाची हँडरायटिंग युनिक असते. तुम्ही ती कॉपी करू शकता, पण तो सेम नसते. आणि माणूस जेव्हा जन्माला येतो त्याच्या 7 वर्ष तो आईशी फार कनेक्टेड असतो आणि पुढचे 7 वर्ष वडील सुपर हिरो असतात. त्या 14 वर्षात या लोकांनी जो बिहेवियर पॅटर्न डेव्हलप केला आहे त्या मुलामध्ये, मुलीमध्ये, तेच त्याच्या हस्ताक्षरमध्ये येते, म्हणजे सहीमध्ये येते. ओके. मग एखाद्या व्यक्तीच्या सहीमध्ये चेंज करून त्याच्या स्वभावातले गुणदोष कमी जास्त करता येतात आणि सोबतच त्याचं भाग्य बदलता येतं. जगात हा शास्त्र फार कमी लोकांना माहिती आहे आणि न्यूमरोलॉजी आणि ग्राफोलॉजी याचा कॉम्बिनेशन करून सांगणारी लोक बोटावर मोजण्या एवढी आहे. तर मला याबद्दल मी लोकांना सही बदला म्हणजे नशीब बदलेल यावर मी गाईड करत असतो. सर, लोगो आणि व्यवसायाची वृद्धीचं काय कनेक्शन आहे? ॲक्च्युअलमध्ये माणूस कोट्यावधी रुपये बिझनेस लावण्यात खर्च करतो, ऑर्गनायझेशन बनवण्यात, परंतु सगळ्यात मेन गोष्ट तुम्ही गेल्यानंतर या जगात राहणारे तुमचा लोगो. मोठमोठ्या कंपनी लोगोमध्ये तुमचा थिंकिंग पॅटर्न टाकतात, बिझनेसच्या ज्या इथिक्स आहेत त्या टाकतात, बिझनेसचा टाईप सांगतात, पण खरोखर त्यावर तुमच्या व्यवसायाचं यश अपयश फार डिपेंड असतो. म्हणजे ज्या व्यवसायाला जो कलर पाहिजे तो मिळायला पाहिजे, त्या लोगोची शेप फार महत्त्वाची आहे. बऱ्याचशा वेळेस आपण बघतो की सर्कल लोगो असणाऱ्या व्यवसायात वादविवाद होतात. तर अशा अनेक गोष्टी आहेत लोगोशी रिलेटेड. पण माझं असं नेहमी मत असतं की नॉट ओन्ली लोगो, व्हिजिटिंग कार्डमध्ये पण व्यवसायाच्या बऱ्याचशा गोष्टी कळतात, लोगोमध्ये पण करतात, लेटर हेड, इन्व्हलप, या सगळ्यांना प्रॉपर सिमेट्रीने जर बनवलं तुम्ही, तर नक्कीच तुमचा जो नवीन व्यवसाय तुम्ही सुरू करतायत किंवा एक्झिस्टिंग व्यवसाय, इवन दुकानाचा बोर्ड पण, त्याचं यश अपयश फार काही डिपेंड असतो. कारण तो त्या व्यवसायाच्या मालकाचा, जेवढे ओनर्स आहेत त्यांचं सबकॉन्शियस माइंड रीड करत असतो.
बरोबर सर. ही माहिती ऐकल्यानंतर माझ्या मते बऱ्याच प्रेक्षकांना उत्सुकता लागली असणार आहे की तुमच्याशी संपर्क करता यावा आणि तुमच्याशी बोलता यावं किंवा काही तुमच्या माध्यमातून काही मदत झाली त्यांच्या व्यवहारात तर अत्यंत मदतीस ठरेल. आणि त्याचसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून सरांशी संपर्क साधू शकता. सर, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. प्रत्येक मुलांकाचे गुणविशेष काय आहे हे आम्हाला ऐकायला खूप आवडेल. सो माझ्या मते, माझ्या माहितीनुसार 1 ते 9 असे नंबर असतात अंकशास्त्रामध्ये, मुलांकामध्ये. तर मग त्याचे गुणविशेष समजू शकताल का? सगळ्यात पहिले तर आपले काही प्रेक्षक नवीन असतील तर त्यांना हे समजून घ्यायचं आहे की अंकशास्त्रामध्ये 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट असते मुलांक, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही जन्माला आला तो नंबर. बरोबर. 1 ते 31 तारखेपर्यंत कोणत्याही दिवशी तुम्ही जन्माला आला त्याला मिनिमाइज करून 9 वर आणतात. म्हणजे काय, समजा माझा जन्म 5 तारखेला झाला तर माझा मुलांक 5 आहे. पण तो एखाद्या व्यक्तीचा जन्म 14ला झाला 14 तर तो पण 5च आहे. 1 + 4 = 5. एखाद्याचा जन्म 17 तारखेला झाला तर 1 + 7 = 8. तर असे 1 ते 9 पर्यंत प्रत्येकाचा मुलांक असतो. तो सगळ्यात महत्त्वाचा. मग दुसरा महत्त्वाचा पार्ट असतो अंकशास्त्रामध्ये, तो म्हणजे भाग्यांक. भाग्यांक म्हणजे काय की तुमच्या पूर्ण जन्मतारखेची टोटल. म्हणजे समजा आता विराट कोहलीचा जन्मदिवस झाला, समजा 5 नोव्हेंबर 1988 वगैरे त्यांचा डेट ऑफ बर्थ आहे. मग त्या डेट ऑफ बर्थची पूर्ण टोटल केली आपण. 5 आणि 2 7, 7 आणि 1 8, 9 आणि 8 17, 17 आणि 16 33 म्हणजे 6. तर 5 हा मुलांक झाला आणि 6 भाग्यांक झाला. मग या कॉम्बिनेशनने त्या व्यक्तीच्या आयुष्यात घटना घडत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतो, तुमचं जन्म तुमच्या हातात नसतं. तुमचा नाव पण आपल्या हातात नसतं, कारण ते आई वडील ठेवतात. पण त्या नावाची स्पेलिंगची एक इंग्लिशमध्ये व्हॅल्यू आहे प्रत्येक अक्षराची. AIJQI ची 1 आहे त्यांच्या उच्चारानुसार. आणि ही टोटल म्हणजे नामांक. आणि न्यूमरॉलॉजी सगळ्यात जास्त नावावर काम करत असते. कारण बऱ्याचशा वेळेस आम्हाला असा प्रश्न विचारला जातो की ज्या दिवशी अंबानी जन्माला आले असतील, मोदीजी जन्माला आले असतील भारतात, त्यावेळेस 10,000 लोक जन्माला आले असतील. मग प्रत्येक जण मोदी का नाही, तर ती जादू असते तुमच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये. तर ह्या सगळ्यांचा हे जे 3 टर्म्स आहेत, मुलांक, भाग्यांक आणि नामांक, तर मी आता प्रेक्षकांना सांगेन तुमच्या घरच्या प्रत्येक मेंबरचा आणि तुमचा मुलांक आणि भाग्यांक काढून घ्या आणि मी यापुढे तुम्हाला त्याबद्दल सविस्तर सांगणार. बरोबर सर. सर, यानंतर माझा पुढचा प्रश्न काही असा आहे की आपला गाडी नंबर किंवा आपला मोबाईल नंबर जो असतो किंवा आपला फ्लॅट नंबर झाला, सो या नंबरची ऊर्जा काहीशी आपल्या भाग्याला लागते का किंवा त्याचा काही फरक आपल्यावर पडतो का? मेनली आपल्याला या प्रश्नाचं उत्तर तर लोकांना प्रॉपर करण्यासाठी त्यांना सगळ्यात पहिले त्यांचा मुलांक आणि त्याचे गुणधर्म माहीत असणं गरजेचं आहे. आणि हा मी फार प्रॉपरली सांगेल, म्हणजे त्यांना आज असं कळेल की माझी मम्मी का अशी आहे, माझे पप्पा असे का आहेत, मी असा का आहे. तर त्यासाठी आपण एक एक करून पहिले मुलांकवर बोलूया. तर जसं सगळ्यात पहिले कोणत्याही व्यक्तीचा जन्म 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला असेल तर तो व्यक्ती असतो 1 नंबरवाला मुलांक. म्हणजे त्याला आम्ही म्हणतो, त्याचे राशी स्वामी असतात सूर्य. मग सूर्यासारखा तेजस्वी, लिडरशिप क्वालिटीज, सगळ्यांना घेऊन जाणं, त्याच्या मित्रांना मदत करणं, हे त्याचे चांगले गुण आहेत. त्याचा वाईट गुण काय, त्याला इगो फार असतो. म्हणजे तुमच्या घरी कोणी जर 1 नंबरवाला असेल तर त्याचा इगो हर्ट नाही करायचा. आपला बॉस त्या नंबरचा असेल तर त्याच्यासोबत चला, तो तुम्हाला कुठे नाही. सिमिलरली मग 1 नंबरचं कोणाशी जमत नाही तर जनरली 8 नंबर हे शत्रू समजले जातात. पण तुम्ही नवरा बायको असेल तर आता प्लीज बदलू नका. जस्ट हा एक आपण त्याचा सांगतोय, म्हणजे सगळ्या ठिकाणी हे होत नाही पण त्याचे बाकी नाव वगैरे पण. परंतु 8 नंबर का शनिवार या लोकांनी अवॉइड करायला पाहिजे मोठं काम करण्यासाठी. हा झाला नंबर 1 बद्दल. आणि याची सगळी डिटेल म्हणजे जवळजवळ 15 मिनिटाचा एका नंबरवर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, नवनीत क्रिएशन्स. प्रेक्षक जाऊन तो डिटेलमध्ये बघू शकतात. सगळे जे 81 कॉम्बिनेशन तयार होतात ते. आता आपण बेसिक मुलांकवर बोलतोय. आता मी येतोय नंबर 2 वर. नंबर 2 म्हणजे काय, ज्यांचा पण जन्म 2, 11, 20 किंवा 29 तारखेला झालाय त्याची टोटल 2 येते. राशी स्वामी कोण असतो, चंद्र. मग चंद्र काय, कमी जास्त होतो. म्हणजे यांचा स्वभाव व्होलॅटाईल असतो, फार इमोशनल असतात. म्हणजे यांना इमोशनली कोणत्याही गोष्टी पटतात.
सोबतच यांचा चांगला गुण काय असतो, यांचा इंट्युशन पॉवर फार चांगला असतो. म्हणजे यांनी मनाने काम करायला पाहिजे, डोक्याने नाही. यांच्या मनात जी गोष्ट क्लिक होईल ती गोष्ट यांच्या आयुष्यात सत्य होते. यांचा निगेटिव्ह पॉईंट काय असतो, लहान लहान गोष्टीचा फार विचार करतात जे त्यांनी करायला नाही पाहिजे. तर यांना आयुष्यात ग्रोथ पाहिजे असेल तर थोडंसं यांनी प्रॅक्टिकल व्हायला पाहिजे. आता मी बोलेल नंबर 3 बद्दल. 3 म्हणजे कोण, ज्यांचा जन्म 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला. राशी स्वामी कोण, गुरु. तर गुरु सारखा मोठा, म्हणजे यांनी जर आयुष्यात प्रॉपर यशस्वी प्रयत्न केलेत, हार्डवर्क केलं तर या आयुष्यात ही लोक फार मोठी बनू शकतात. एज्युकेशन घेऊन यांनी मोठं व्हायला पाहिजे. यांनी नेहमी आयुष्यात सकारात्मक राहायला पाहिजे. यांनी कधीच बोलू नये माझं भाग्य खराब आहे, माझं नशीबच खराब आहे. कारण यांना देवाने दिलेला एक आशीर्वाद आहे म्हणून यांचा जन्म 3 तारखेला झाला. परंतु या लोकांनी जर आपल्या बुद्धीचा चुकीचा वापर केला किंवा निगेटिव्ह नाही केला तर यांच्या आयुष्यात ग्रोथ होत नाही, लोकांना फसवणं वगैरे. पुढचा नंबर आहे नंबर 4, म्हणजे ज्यांचा जन्म, प्रेक्षक तुम्ही बघतायत ना तुमचे नंबर मॅच होत आहेत का, तर ज्यांचा नंबर 4, 13 म्हणजे जे डेट ऑफ बर्थ 4, 13, 22 किंवा 31 असते ते 4 नंबरची लोक असतात. मग ही कोण लोक आहेत, तर यांचा आउट ऑफ बॉक्स आयडिया, म्हणजे जबरदस्त, जगात कोणत्याही सोल्युशन तुम्हाला नाही मिळालं यांच्याकडे जा. म्हणजे यांचा मायनस पॉईंट काय, तर यांच्या आयुष्यात फार उतार चढाव असतात. यांनी काय करायला पाहिजे, जेव्हा पीक टाइम चालू आहे आयुष्यात तेव्हा यांनी तो पैसा सेव्ह करायला पाहिजे. तर हा नंबर 4. आणि ऍक्सिडेंट्स फार होतात तर यांनी ते लक्ष द्यायला पाहिजे. न्यूमरॉलॉजीचा सगळ्यात पॉवरफुल नंबर 5, तो बॅलन्स करतो सगळ्या गोष्टीला. तर ज्यांचा पण जन्म 5, 14, 23 किंवा 23 हे 3 नंबरला झाला आहे या तारखेला, तर त्यांचा मुलांक असतो 5. कम्युनिकेशन, जे पैसे आयुष्यात मिळतील ते जिभेने मिळतील. मग यांनी जिभेचा उपयोग चुकीच्या कारणासाठी, खोटं बोलण्यासाठी करू नये. यांनी कशात पैसा कमवावा, यांनी प्रोफेशनमध्ये जायला पाहिजे. यांना आयुष्यात कधी पैशाची कमी सहसा पडणार नाही जर यांचे काम योग्य असतील तर. निगेटिव्ह पॉईंट काय, फास्ट डिसिजन घेतात त्यामुळे यांचे व्यावसायिक लॉसेस होतात. विचार करून निर्णय, घाईघाईने निर्णय घ्यायला नाही पाहिजे. आता येऊया आपण नंबर 6, सगळ्यात चांगला नंबर समजला जातो. 6, 15, 24 शुक्राचा नंबर आहे पैशांचा. पण तो यांचा निगेटिव्ह पॉईंट काय, आयुष्यात धन ऐश्वर्य मिळतं, फॅमिली ओरिएंटेड असतात. परंतु यांनी जर का यांचे जर हे तुमचे पार्टनर असतील, लाईफ पार्टनर, तर तुम्हाला यांना नेहमी खुश ठेवायचं असेल तर एक विनोदाचा भाग म्हणून सांगतो, यांची नेहमी स्तुती करा. सो दे लव दॅट, म्हणजे त्यांना फार आवडते प्रशंसा. दे कॅन डू एनिथिंग फॉर यू. नंबर 7 म्हणजे ज्यांचा जन्म 7, 16 आणि 25 तारखेला झाला आहे, हे आयुष्यात कधी स्टेबल नसतात. म्हणजे यांना हे जर जॉब करत असतील तर 2-1 पहिले फार उत्साहाने चालू करतील, मग परत जॉब बदलतील. परंतु यांचा अध्यात्माकडे कल फार जास्त, आयुष्यात फार जास्त गरजा नसतात यांच्या. आणि नेहमी मदत करणारी लोक असतात. नंबर 7. मग नंबर 7 आणि 2 हे सेम नंबर समजले जातात. नंबर 2 पण 7 पण इनडायरेक्टली चंद्रमाचा प्रभाव त्याच्यावर असल्यामुळे 7 नंबर जो असतो यांची पण हे इंट्युशनने काम करणारी लोक आहेत. पण फार जास्त तुम्ही जर इमोशनल झालात तर तुमचे निर्णय चुकतील. नंतर नंबर 8, काही जण याला फार डेंजर समजतात. शनी महाराजांचा नंबर आहे 8, 17 आणि 26 तारीख. यांच्या आयुष्यात मेहनतीशिवाय पैसा नसतो. ज्युडिशियरी, क्लास 1 ऑफिसर, जमिनीशी रिलेटेड व्यवसाय ही लोक करू शकतात. काय करू नये यांनी जर लोकांना दगाफटका दिला, यांच्या घरी कामगार खालच्या दर्जाची लोक आहेत त्यांना हीन भावनेने वागवलं तर यांचा फायनान्शियल लॉस होतो. सगळ्यात शेवटचा नंबर 9, 9, 18 आणि 27 ज्यांची जन्मतारीख आहे. एकदम ब्रेव, ह्युमॅनिटेरियन, सगळ्यांना मदत करणारे. परंतु यांचा निगेटिव्ह पॉईंट असतो, यांचा टेम्पर फार हाय असतो. त्यांना छेडी जाऊ नये, यांच्याशी दुश्मनी करू नये. पण तो असा एक मित्र असायला पाहिजे जो अर्ध्या रात्री तुमच्यासाठी तयार असतो. तर हे 1 ते 9 नंबर आपल्या प्रेक्षकांनी पण बघितले असतील. कार्यक्रमाला आपल्याला वेळेची मर्यादा आहे म्हणून यांचे इंडिव्हिज्युअल व्हिडिओ पण तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. नक्कीच तुम्ही यूट्यूबला सबस्क्राईब करून बरीच माहिती घेऊ शकता जी सरांनी ऑलरेडी त्यांच्या चॅनलवर दिलेली आहे. चला तर मग सर पुढे वळूयात. सर आता शेवटचा प्रश्न विचारते की आपला मोबाईल नंबर, गाडी नंबर किंवा आपला फ्लॅट नंबर याचा प्रभाव किंवा या नंबरचा प्रभाव आपल्यावर पडतो का आणि तो कसा पडतो हाही सांगावा. मागे किंवा आजकाल फार ट्रेंडिंग आहेत की लोक VIP नंबर घेतात. ॲक्च्युअलमध्ये नंबर कधी 4 पेक्षा जास्त रिपीट असू नये, त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. म्हणजे एखाद्याने 5 टाइम्स 5 घेतला, 7 टाइम्स वगैरे घेतला तर त्याचा उलट निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. तर तुमच्या मोबाईल नंबरची टोटल आणि शेवटचे 4 डिजिट हे फार महत्त्वाचे असतात. काही लोक तुम्हाला असं होतं की
फोन एखाद्या व्यक्तीचा आला की त्याचा फोनच उचलायची इच्छा होत नाही, किंवा तुम्ही उचलला तर लगेच कट करायची इच्छा होते. ते मोबाईल नंबरचा परिणाम असतो. आणि आजच्या डेटमध्ये आपला सगळा व्यवसाय मोबाईलवर डिपेंड आहे. तर तो फार चांगला असणं गरजेचं आहे. तो पण आपण चेक करतो. आपली जुनी लोक म्हणायची की लोखंडाची वस्तू म्हणजे गाडी ही आपल्याला लक्ष्मी आणते घरी. मग तुमच्या डेट ऑफ बर्थनुसार गाडीचा कलर, गाडीचा नंबर हा फार चांगला पाहिजे. मी एक रिसर्च केला होता. 1300 गाड्या फायनान्सवाल्यांनी उचलल्या होत्या. म्हणजे त्यांची फायनान्शियल स्थिती खराब झाली म्हणूनच गाडी घेऊन गेल्या. त्या गाड्यांचा जेव्हा मी नंबर काढला तर त्यामध्ये प्रामुख्याने 489 नंबर फार वेळेस रिपीट झाला. म्हणजे 4 डिजिट जे गाडीचे आहेत त्यामध्ये कुठेही 4, 8 आणि 9 असे नंबर रिपीट झालेत. तर अशा केसमध्ये या गाड्या गॅरेजमध्ये जास्त जातात किंवा फायनान्शियल कंडिशन. तर असे तुम्हाला नंबरची टोटल गाडीच्या ती पण बघायला पाहिजे. सिमिलरली फ्लॅट नंबर हा आपल्याला चांगल्या नंबरवर व्हायब्रेट व्हायला पाहिजे. ओव्हरऑल माझा सांगण्याचा हा प्रयत्न आहे की तुम्ही गाडी तर घेणारच आहात, फ्लॅट घेणारच आहात, मोबाईल वापरणारच आहात, मग यांचे चांगले नंबर का नसावेत, आणि ते असतील तर तुमची ग्रोथ चांगल्या प्रमाणात होईल. एवढा साधा उपयोग आपण डे टू डे लाईफमध्ये या सगळ्या गोष्टीला एक्स फॅक्टर म्हणून करू शकतो. ओके. पण सर आता ज्यांचं ऑलरेडी त्या नंबरचं घर आहे किंवा गाडी आहे किंवा मोबाईल नंबर तो आहे आणि लगेच तो बदलू शकत नसेल, सो त्यावरही आपण उपाय सांगतो का? उपाय करता येतात, पण तुम्ही नेहमी सांगतो की जर एखादा गोष्ट म्हणजे फारच निगेटिव्ह आहे आणि तो माणूस आयुष्यात स्ट्रगल करत असेल तर त्यांनी ती बदलायलाच पाहिजे. आणि वारंवार नाही बदलता येत गाडी, फ्लॅट किंवा घर. आणि घराच्या नंबरच्या बाबतीत तर आपण उपाय करू शकतो. गाडीचा नंबर हे आपल्या हातात नाहीये. सिमिलरली मोबाईल नंबर तुम्ही बदलू शकता किंवा त्याचा उपयोग कमी करून दुसरा नंबर जो घ्याल तो जास्त यूज करायला पाहिजे, असं करता येईल. ओके सर, तुम्ही बरीच माहिती दिलेली आहे. आम शुअर बऱ्याच प्रेक्षकांना आता प्रश्न पडला असेल की जर तुम्हाला कन्सल्ट करायचं असेल किंवा आणखी माहिती तर आपल्याला यूट्यूबवर मिळणारच आहे, पण तुमच्याशी संपर्क साधून तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते कसं आपण करतो हे एक सांगू शकताल का? सगळ्यात पहिले मी पुण्यात, मुंबईत असतो, पण त्यासाठी तुम्हाला पुण्यात वगैरे यायची गरज नाहीये. माझा जो स्क्रीनवर नंबर दिलाय त्यावर संपर्क करा. त्यानंतर तुम्हाला एक तुमची 40 पानाची रिपोर्ट करून मिळते. त्यासाठी मला तुमच्याकडून तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, ती माहीत नसेल तरी चालतं पण माहीत असलेली बरी, आणि तुमची सिग्नेचर ही पाठवायची. फार रिझनेबल अशी फीस आहे आणि ती घेतली जाते, कारण आपण जरी फार मोठी गोष्ट देत असेल पण प्रत्येक व्यक्तीला ती परवडायला पाहिजे. आणि ती फीस आणि पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला ती रिपोर्ट पाठवली जाते जी 40 पानाची असते, ज्यामध्ये हे जे मी बोलत होतो तुमचे लकी नंबर, अनलकी नंबर, कलर्स सगळे आपण त्यात देतो. आणि मग नंतर मी त्यांना कॉल करतो. त्या कॉलमध्ये साधारणतः 30 ते 35 मिनिटात त्यांना सगळं कन्सल्ट केलं जातं, डिपेंड केस टू केस, आणि त्यांच्या प्रश्नाची उत्तरं दिली जातात. त्यांच्या नावात करेक्शन असेल तर तो कसा करायचा, लिगली करायची गरज नसते, सहीमध्ये कसा करायचा हे सगळं सांगितलं जातं. अशा प्रकारे आपण त्यांना कन्सल्ट करतो. सेम लोगोसाठी पण तसाच आहे. व्यवसायाच्या डिटेल लागतात आणि त्याची फीस आहे आणि त्यानुसार लोक आपल्याला कन्सल्ट करतात. आणि ज्यांना हे परवडत नाही त्यांनी कधी यूट्यूब चॅनलवर या, जेव्हा मी लाईव्ह असतो तेव्हा पण तुम्ही प्रश्न विचारू शकता, आणि चॅनलवर पण फार माहिती दिलेली. सर, सध्या मोबाईल नंबरची न्यूमरोलॉजी हा खूप ट्रेंडिंग विषय झालेला आहे, सो त्याबद्दल काय सांगताल सर? ॲक्च्युअलमध्ये आजच्या डेटमध्ये आपला सगळा व्यवसाय हा मोबाईलवर येऊन टिकलेला आहे. मग तो व्हॉट्सॲप असेल किंवा कोणत्या होर्डिंगवर असेल, काही असेल, ऑनलाईन बिझनेस फार वाढलेला आहे. बरोबर. त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर फार चांगला असायला पाहिजे. सगळ्यात पहिले हे क्लिअर करतो की फार चांगला म्हणजे VIP नंबर होत नाही. ओके. फार चांगला म्हणजे त्या मोबाईल नंबरमध्ये येणारे 10 डिजिट ते कसे असावेत, त्यांचं सिंक्रोनायझेशन तुमच्या डेट ऑफ बर्थशी कसा असावा, आणि सेकंडली म्हणजे त्या मोबाईलमध्ये त्या नंबरची टोटल तर महत्त्वाची आहेत, पण तुम्ही ज्या व्यवसायासाठी तो नंबर वापरणार आहात, किंवा तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसर असाल किंवा तुम्ही हाऊसवाईफ असाल, तर तुमच्या अपेक्षेनुसार त्याचे नंबर्स आहेत का. तुम्ही बऱ्याचशा वेळेस बघता की एखाद्याचा फोन आला की आपल्याला असं वाटतं कधी कधी ठेवतो फोन, किंवा एखाद्याचा फोन आला की तुम्ही कट करता, आणि एखाद्याचा फोन आला की तुम्ही तासनतास बोलता त्याच्याशी. आणि एखादा नंबर तुमचा असा असतो की ज्यावर नेहमी कंप्लेंट्स वगैरे असेच येतात, आणि एखादा नंबर असा असतो की कधी कधी त्यावर तुम्हाला चांगले बिझनेस ऑर्डर्स मिळतात. तर या सगळ्यांचा जवळजवळ 10,000हून अधिक मोबाईल नंबरचा अभ्यास केल्यानंतर काही कन्क्लुजन काढलेले आहेत. याबद्दल भारतात हजारो क्लासेस, हजारो लोकांचे हजारो मत आहेत.
पण प्रॅक्टिकल बेस काय असावा, कारण मी जो एकदा मोबाईल नंबर सांगेल तो परत परत आपल्याला मोबाईल नंबर बदलणं फार अवघड आहे. बरोबर. आपण जास्त नंबर बदलले तर लोक म्हणणार बाबा काही फायनान्शियल प्रॉब्लेम आहे का, ते पण आहे. तर एक चांगला नंबर तुमचा आहे का नाही, किंवा एक्झिस्टिंग नंबर वर्षानुवर्ष वापरतात त्या व्यतिरिक्त आणखी तुमच्या बिझनेस ग्रोथसाठी एखादा ॲडिशनल नंबर घेता येईल का, त्यावर आपण बोलूया. आणि मोबाईल न्यूमरॉलॉजी फार इंटरेस्टिंग आहे. नॉट ओन्ली मोबाईल, तुमचा लँडलाईन नंबर पण त्याच्याशी कनेक्टेड आहे, गाडीचा नंबर हे पण आहे, त्यावर आपण बोलणार. ती आहे मोबाईल न्यूमरॉलॉजी. आता नवीन नंबर जर एखाद्याला घ्यायचा असेल तर तो कसा चूज केला पाहिजे, सो त्यावर काही सांगू शकताल का? नक्की सांगेल. सगळ्यात पहिले हे बघितलं जातं की तुमचा मुलांक कोणता आहे. म्हणजे समजा मी 5 तारखेला जन्मलो तर माझा मुलांक 5 आहे, किंवा मी 18 तारखेला जन्मलो तर मुलांक 9 आहे, 28ला जन्मलो तर 2 + 8 10, 1 + 0 1 आहे. तर त्या मुलांकशी फ्रेंडली नंबर घ्यायचा असतो, सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरा, त्या नंबर सगळ्या 10 डिजिटची पण टोटल केली जाते, आणि सगळ्यात महत्त्वाचे असतात शेवटचे 4 डिजिट. आणि त्या 4 डिजिटवरच सगळा खेळ आहे. बरेचशा जणांचे हजारो मत आहेत याबद्दल, पण माझा एक प्रामाणिक अप्रोच असा आहे की जगात भारत असा देश आहे तिथं 10 डिजिट आहेत, परंतु US UK इथे बऱ्याचशा अशा कंट्री आहेत की ज्यामध्ये नंबर तुमच्या हातात नसतात. पहिले 5 डिजिट त्या रिजनचे कोड असतात, बाकी काही असतात. तर आणि काही असे लहान लहान आयलंड आहेत की जिथे नंबर 4 डिजिटच आहेत. पण मिनिमम नंबर जो आहे 4 डिजिट, त्यानुसार काही की त्या गोष्टी असतात, आणि त्याचा आपण पूर्णपणे उपयोग करत असतो. ओके सर, आता तुम्ही सांगितलं की आपल्या मुलांकाला जो लकी नंबर ठरेल तसा आपला मोबाईल नंबर असायला हवा, किंवा शेवटचे काही अंक त्याचे असावेत. तर मुलांकाला सूट होणारा किंवा लकी ठरणारा नंबर टोटल आली पाहिजे का मुलांक सुद्धा असू शकतो? दोन्ही गोष्टी आहेत, पण तू मेनली टोटल बघितली जाते. त्यात मग फार डीप सायन्स आहे, कारण माझा तो प्रोफेशनचा भाग आहे. पण तू एक फार बेसिक सांगायला गेलं की समजा आता तुमची डेट ऑफ बर्थ 3 आहे, 3, तर 3 तारखेला अपोजिट नंबर 6 असतो. ओके, तर तो 6 असू नये. मग त्याचा 6 वर कुठं तो यायला नाही पाहिजे, 7व्या नंबरवर, म्हणजे शेवटचे 4 डिजिटवर मी बोलतोय, ते बघायला पाहिजे. टोटल 24 होऊ नये. या बऱ्याचशा गोष्टी त्यात आपल्याला बघाव्या लागतात. तर मुलांकचा फ्रेंडली नंबर, सगळ्यात पहिले प्रेक्षक मुलांक भाग्यांक आम्ही काय बोलतोय ते सांगतो. माझा एक चॅनल आहे नवनीत क्रिएशन म्हणून, त्यावर तुम्ही जा. तुम्हाला मुलांक कसा काढायचा मी सांगितलेलं आहे. तर तुमचे लकी अनलकी नंबरचा प्रत्येकाचा 10-10 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तर तुम्ही सगळे बघू शकतात. आणि त्यानुसार तुम्ही तुमचा मुलांक काढून, त्याचे लकी नंबर्स काढून मग तुम्ही मोबाईलवर काम करू शकता. आणि शेवटी नाहीच जमलं तर मी आहेच तुम्हाला मदत करण्यासाठी. चला तर सर, पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. कोणताही मोबाईल नंबर किंवा गाडी नंबर किंवा फ्लॅट नंबर याचा जन्मतारखेशी काय संबंध असतो, हे प्रेक्षकांना कळालं तर खूप चांगलं होईल. सगळ्यात पहिले मगाशी जो मी उत्तर दिला की प्रत्येक नंबरचे फ्रेंडली आणि अनफ्रेंडली नंबर असतात. म्हणजे 3 कॅटेगरी असते. की समजा नंबर 1 आहे, तर नंबर 1चा सगळ्यात फ्रेंडली नंबर 9 आहे, 1 स्वतः आहे, 3 आहे, 5 आहेत, 7 आहेत. अनफ्रेंडली नंबर 8 आहेत, आणि काही न्यूट्रल नंबर आहेत, राहिलेले नंबर न्यूट्रल आहेत. तर तसं प्रत्येक नंबरचा लकी अनलकी नंबर असतो. तर तुमच्या मोबाईल नंबरची टोटल त्यावर जायला पाहिजे. दॅट इज नंबर 1. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आता मॅडम आपण तुमचाच एक्झाम्पल घेऊया. प्रेक्षकांना आम्ही नक्कीच मॅमचा पूर्ण नंबर नाही देणार, पण तुमच्या डेट ऑफ बर्थचा पहिला नंबर काय आहे? डेट ऑफ बर्थचा पहिला नंबर म्हणजे मुलांक 3 आहे. 3 आहे, राईट? 30 आहे. 30 म्हणजे 3 + 0 3. हो. आता तुमच्या मोबाईल नंबरचे शेवटचे 4 डिजिट सांगा तुम्ही. 5567. आता 5567 हे शेवटचे 4 डिजिट आहेत. हो. तर आता याचा मिनिंग असा होतो की जो 5 नंबर आहे, म्हणजे जो 7व्या स्थानी 5 नंबर आहे, हो, तर तो बुधाचा नंबर आहे. तर तो तुमच्याकडून लोकांना कम्युनिकेशन फार चांगलं होतं. तुम्ही गोष्टी बॅलन्स करायचा प्रयत्न करतात, अँड युअर अप्रोच इज ऑलवेज पॉझिटिव्ह टुवर्ड्स द थिंग. म्हणजे हा फार चांगला नंबर आहे, म्हणजे 7व्या स्थानी 5 असणं. परंतु लास्ट डिजिट जो आहे दॅट इज नंबर 7. मग हा जो 7 नंबर आहे तो केतूचा नंबर आहे. केतू नंबर हा बॅलन्स नसतो. मग तुम्हाला जो समोरचा व्यक्ती कॉल करतो तो नेहमीच तुम्हाला इनपुट देईल असं नाहीत. ही लोक आश्वासन देऊन निघून जाणारे असतील, गोष्टी मोठमोठ्या करतील, बट इट इज नॉट गोइंग टू कन्वर्ट. तर मग हा 7 नंबर, तुम्ही ज्या व्यवसायात आहात, समजा तुम्ही ज्योतिष असला असता तर तो ऑकल्टचा नंबर, इट इज व्हेरी गुड. पण तुम्ही त्या व्यवसायात नाही आहेत, तुम्ही
ज्या पण व्यवसायात असाल तर त्याला तो सूट होईल का नाही हे बघावं लागतं. हे तर झाला 7वा आणि 10वा नंबर. मग त्यातले जे पुढचे 2 नंबर आहेत ते पण फार महत्वाचे आहेत. म्हणजे तुम्ही 5, 5, 6, 7 म्हटलात तर दॅट इज नंबर 5 जो 8व्या नंबरवर नंबर 5 आहे. तो सांगतो की तुमच्या डोक्यात काय चालू आहे, म्हणजे तुमच्या इमोशनल फिलिंग. तर तुमच्या इमोशनल फिलिंग अशा असतात बोलताना की गोष्टी बॅलन्स करा, पूर्ण माहिती द्या, कम्युनिकेशन चांगला व्हायला पाहिजे, समोरच्याला समजायला पाहिजे. पण त्याचा नंबर 6 आहे तर तो काय करतो, त्याच्या डोक्यात समजा तुम्ही जी सर्व्हिस प्रोव्हाइड कराल किंवा तुम्ही जो प्रॉडक्ट विकाल तर तो त्यात निगोशिएट करण्याच्या मार्गात राहील समोरचा व्यक्ती. ॲट द सेम टाइम तुम्हाला लेडीजचे फोन म्हणजे लेडीज इमोशनचे किंवा इमोशनल फोन जास्त येत असतील, प्रॅक्टिकल कमी येत असतील. म्हणजे पीपल वॉन्ट्स म्हणजे जो समोरचा व्यक्ती आहे तो इमोशनमध्ये जास्त बोलणारा असेल. तर असा प्रत्येक नंबरची टोटल, परत यांची टोटल येते तुमची 23. दॅट इज व्हेरी गुड. 5 येते, 5, 5, 6, 7 ची टोटल 23. तर तो तुमच्यासाठी चांगला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला व्यवसायानुसार शेवटचे 4 डिजिट ठरवायचे असतात. आणि तुमच्या नंबरबद्दल बोलायचं झालं तर लास्ट डिजिट चुकलेला आहे. तर तो जर का आपण प्रॉपर केला तर यू विल फील दॅट की अरे वा आपल्या याच्यात नंबर्स फार चांगले. ज्या दिवशी तुम्ही तो नंबर सुरू कराल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला कॉलचा फ्लो वगैरे सुरू होतो. तसंच जर गाडी नंबरच्या बाबतीत बोललं तर गाडी नंबर पूर्ण बघायचा असतो मॅम. म्हणजे MH12 त्यानंतर सिरीज जी चालू आहे, समजा माझ्या गाडीचा नंबर VW आहे, नंतर त्याच्या पुढचे 4 नंबर याची टोटल करायची असते आणि ती तुमच्या मुलांशी फ्रेंडली पाहिजे. त्यामध्ये परत 4-8चा प्रमाण जास्त येऊ नये, कारण ते गाडी गॅरेजमध्ये जास्त जाते, प्रॉब्लेम देते, ऍक्सिडेंट होतात. तर तुम्ही गाडी एकदाच घेणार आहे आयुष्यात, मोबाईल एकदाच घेणार आहात, फ्लॅट एकदाच घेणार आहात. तर या सगळ्यांना सिंक्रनाइज जर केलं आयुष्यात, फार थोडा खर्च आहे, म्हणजे माझी कन्सल्टन्सी फीस काही लाखात नाहीये, परंतु यामुळे काही की तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी होणार आहेत तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळेल. आणि मी बऱ्याचशा वेळेस असं सांगतो की नशीब बघायला पण नशीब लागतं. तुम्ही हा कार्यक्रम एवढ्या रात्री बघतायत किंवा यावेळेस बघतायत तर मे बी त्या परमेश्वराने तुमचं आज काहीतरी बदलणं ठरवलं असेल म्हणून तुम्ही हे बघत असाल. बरोबर, अगदी छान सांगितलं सर. सर, अत्यंत खरी माहिती तुम्ही दिलेली आहे. जेव्हापासून मी हा नंबर घेतलेला आहे काही असंच मी अनुभव करत आहे. यापुढे आपण लोगोबद्दल चर्चा करणार आहोत. सरांनी 1000हून अधिक यशस्वी लोगो केलेले आहेत. तर लोगो म्हणजे नक्की काय आणि त्याचा कसा वापर होतो हे आपण सरांना विचारणार आहोत. सर, त्याबद्दल काय सांगता येईल? ॲक्च्युअलमध्ये व्यावसायिक कोणतीही मोठी संस्था आपण तयार करताना इव्हन सेलिब्रिटीजच्या नावाचे पण लोगो असतात आजकाल. माझे बरेचसे सेलिब्रिटी क्लायंट पण आहेत, त्यांचा मी लोगो बघून त्यांना सांगितलंय किंवा मूवीचं नाव बघून पण मी सांगतो की तो जसा झालाय ती मूवी हिट जाणार आहे का नाही. मागे एका फार हिट मराठी मूवीबद्दल असा प्रेडिक्शन केला होता. 2-3 मराठी मूवीची नावं पण मी बनवलेली आहे. दॅट इज पार्ट ऑफ लोगो. आता मेनली जो आहे की लोगोमध्ये, लोगो म्हणजे काय, व्यवसायाचा प्रतिबिंब. म्हणजे तुमची जी मेंटॅलिटी आहे त्या व्यवसायाला चालवण्याची ती तुमच्या लोगोमध्ये दिसते. म्हणजे एक सिंपल एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की आपण जिओ नाव बघतोय, जिओ मोबाईल सगळ्यांना माहिती आहे. तर तो नाव कुठून जन्माला आला की ते ज्यावेळेस त्यांची म्हणजे हायर लेवलला सगळी चर्चा चालू होती की आपण आपल्या कंपनीला नाव काय द्यायचं. तर रिलायन्सची अशी मेंटॅलिटी होती की आपण ऑइलमधून एवढे मोठे झालो, ऑइल बिझनेसमधून, आणि ऑइलची मिरर इमेज ही जिओ आहे आणि त्याच्याने तो नाव तयार झाला. तर ही तर झाली एक त्यांचा बाय लक तो नाव तयार झाल्याची स्टोरी. पण तुम्ही जर नीट बघितला तर त्याचा जेव्हा रिलायन्स मार्केटमध्ये आला त्यावेळेस रेड अँड व्हाईट कलरचा त्यांनी कॉम्बिनेशन दिला होता. म्हणजे ते अग्रेसिव्हली त्यांनी मार्केटिंग केली आणि आता दे आर द वन ऑफ द कीन प्लेयर आणि आता ते टेक्निकली स्ट्रॉंग होत चालले. आता ब्ल्यू आणि व्हाईट आहे. तर असा प्रत्येक लोगोचा कलर या बिझनेसची मेंटॅलिटी सांगत असतो. त्याचे फॉन्ट फार महत्त्वाचे असतात आणि तुम्ही या व्यवसायात असो किंवा नसो तुमचा लोगो आयुष्यभर राहणार आहे. तर लोगो म्हणजे तुमचा खरा व्यवसाय काय आहे, तुमची मेंटॅलिटी काय तो सांगतो. अच्छा, अत्यंत चांगलं असं उदाहरण दिलेलं आहे जिओचं. सर्वांनी कलर्सही पाहिले असतील. सर, पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. सर, तुम्ही सांगताय की 1000हून अधिक लोगो, यशस्वी लोगो आपण केलेले आहेत आणि तेही खूप मोठ्या मोठ्या कंपन्यांसाठी. कारण लोगो ही एक अशी गोष्ट आहे जी व्यवसायाची आयडियोलॉजी समजवते आणि हे शक्यतो आपण ग्राफिक डिझायनरकडून करून घेतो. सो मग ते तुमच्याद्वारे कसं शक्य आहे किंवा त्याबद्दल काय सांगू शकता? ॲक्च्युअलमध्ये हा फार एकदम करेक्ट प्रश्न आहे की बनवणारा तो डिझायनर आणि त्याची मेंटॅलिटीने त्याने बनवलं, पण त्यात व्यवसायाची मेंटॅलिटी कशी कळते. तर हिअर कम्स द सबकॉन्शियस माइंड.
समजा मी डिझायनर आहे, मी तुम्हाला 5 डिझाईन बनवून दिल्यात तुमच्या सगळ्या डिटेलवरून, मला जे काही माझं शास्त्र सांगतं त्या बेसिसवर तुम्ही तीच डिझाईन सिलेक्ट करता जी तुमची आयडियोलॉजी आहे आणि ऑटोमॅटिकली त्या व्यवसायाचा प्रतिबिंब लोगोमध्ये येतो. अशा असंख्य गोष्टी आहे. म्हणजे आपण से फॉर एक्झाम्पल मॅकडॉनल्डचा एम बघितला, एक साधा एक्झाम्पल देतो. तुम्ही कोणत्याही पाणीपुरीचा ठेल्यावाल्याकडे गेलात रस्त्यावरचा, तुम्ही त्याचा बोर्ड ऑब्झर्व करा, तो लाल कलरमध्ये असतो, लाल कलरवर पांढऱ्या अक्षराने लिहिलेलं असतं. मग लाल कलर कशाचा आहे, त्याला काय दुसरा कलर मिळत नाही का, काळ्यावर पांढरा का लिहित नाही तो? तर त्याचा लॉजिक आहे, त्याची आयडियोलॉजी काय सांगते, लाल कलर असतो वासनेचा आणि खाणं कशाशी रिलेटेड आहे, इंद्रियांशी रिलेटेड आहे. म्हणजे माणसाला तो बोर्ड बघताच त्याला अशी इच्छा होते की क्रेविंग तयार होते की मी खायला पाहिजे. मग त्याने तो लाल कलर का सिलेक्ट केला, कारण ऑटोमॅटिकली त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे की कस्टमरने जाता जाता माझा बोर्ड बघा आणि माझ्याकडे यावं. तर एवढा लहान पाणीपुरीवाल्याचा बोर्ड पण आपल्याला एवढं सांगत असेल तर आपण मोठ्या प्रमाणात बघितलं, झोमॅटो आहे, रेड अँड व्हाईट, मेक माय ट्रिपचा लोगो बघितला तुम्ही, रेड अँड व्हाईट आहे. नंतर बरेचसे असे आहेत, म्हणजे स्विगीचा ऑरेंज अँड व्हाईट आहे. तर हे जेवढे वासनेशी रिलेटेड असतात, म्हणजे जिथं माणसाला काही अट्रॅक्ट करायचं आहे तुम्हाला, म्हणजे खाण्यापिण्याचे पदार्थ किंवा तुमचा डेली प्रॉडक्ट असेल, तर ह्या सगळ्यांचे लोगो रेड अँड व्हाईट असतात. काहीतरी साम्यता असेल ना त्यात. तर असा सबकॉन्शियसली म्हणजे आम्ही तो व्यवसाय बघतो कोणत्या गोष्टीचा आहे. किंवा तुम्ही ॲपलचा लोगो बघितला तर ॲपल इज युनिक, मग युनिक गोष्टी ब्लॅक कलरमध्ये येतात. ॲपल इज लक्झरी, लक्झरी ब्लॅक कलरमध्ये येतात. तर अशा प्रकारे तो व्यक्ती त्याच्या मेंटॅलिटीनेच तो लोगो सिलेक्ट करत असतो आणि तो तुमच्या व्यवसायाची मेंटॅलिटी जर मॅच झाली तर ऑटोमॅटिकली त्या व्यवसायाची ग्रोथ होते. अगदी बरोबर सर. सर आता लोगोबद्दल आपण बोललो, पण आता लोगो सोबतच आपण व्हिजिटिंग कार्ड सुद्धा देतो आपल्या व्यवसायाची माहिती देण्यासाठी किंवा आपली माहिती देण्यासाठी. सो त्यावरून आपल्या व्यवसायाची माहिती कळते का किंवा काही कळू शकतं का? सगळ्यात पहिले मागच्या प्रश्नाचा आणखी एक पार्ट राहिला की हे जे काही मी लोगो बनवलेले आहेत ते बनवत असताना आम्ही काय करतो की कंपनीचा ब्रीफिंग घेतल्यानंतर त्या अगोदर माझा जो अभ्यास झालेला आहे, मी 15,000 फेल्युअर व्यवसायाचा अभ्यास केला, स्टार्टअप सगळे, आणि त्यामध्ये मला 10 कॉमन गोष्टी सापडल्यात. त्या 10 गोष्टी जर आपण नाही केल्यात कोणत्याही लोगोमध्ये तर तो लोगो ऑटोमॅटिकली सक्सेसफुल होतो. सिमिलरली सक्सेसफुल व्यवसाय कमी आहेत, पण मी अभ्यासाचा डेटा फेल्युअरचा बघितला, नापास कसे होतात ते बघितलं, म्हणजे पास होण्याचं सूत्र मिळेल. तर आता आपण व्हिजिटिंग कार्डवर येऊया. तर व्हिजिटिंग कार्डवर पण बरेचसे रिसर्च झालेले आहेत. तुम्हाला एक साधा उदाहरण सांगतो. व्हिजिटिंग कार्डमध्ये तुमचा लोगो कुठं प्रिंट व्हायला पाहिजे, तुमचं नाव कोणत्या ठिकाणी पाहिजे, म्हणजे राईट लेफ्ट. जर आपण वास्तुशास्त्र समजा असं त्या भाषेत सांगायचं असेल तर नॉर्थ ईस्टला काय पाहिजे किंवा ईस्टमध्ये काय पाहिजे व्हिजिटिंग कार्डमध्ये, या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मुंबईसारख्या ठिकाणी मध्ये तुम्हाला एक साधा सोपा लोकांना आता कळेल की जे व्हिजिटिंग कार्ड 2 साइडेड प्रिंट असतात, तुम्ही तो कस्टमरला दिला की तो कस्टमर यायला फार वेळ लागतो. बरोबर. त्याचा सबकॉन्शियस लॉजिक काय की तो टर्न करून बघायला वेळ लागतो. दॅट इज द लॉजिक. पण तो आपण आपल्याला असं वाटतं की व्हिजिटिंग कार्ड म्हणजे आपला एखादा पॅम्पलेट आहे जाहिरातीचा आणि त्यावर एवढी माहिती लिहितात, ते नाही लिहायला पाहिजे. मग कुठं तुमचं नाव पाहिजे, कलर कसा चूज करायला पाहिजे, काही लकी कलर्स असतात कोणत्या ठिकाणी टाकायला पाहिजे, लोगोचा साईज आणि तुमचं नाव याच्यात काय रेशो असायला पाहिजे, लोगोमध्ये गोल्डन रेशो काय असतो, हे जर तुम्ही उपाय केलेत ना, तुम्ही तो व्हिजिटिंग कार्ड लोकांना द्या, तुम्हाला परत रिटर्न कॉल येतील. म्हणजे अल्टिमेट आपला एम व्यवसाय वाढवणं आहे आणि सोबतच बाकी स्टेशनरी पण त्याच्या कॉर्पोरेट पॅरलर व्हायला पाहिजे. म्हणजे तुमचा इन्व्हॉल्व, तुमची स्टेशनरी. आज आपण जगात कॉम्पिटिशन फक्त प्रॉडक्टच्या प्राईसमध्ये करत नाही आहे, आपण कॉम्पिटिशन आपल्या प्रेझेंटेशनवर पण करतोय. तर हे सगळे परफेक्ट असणं फार गरजेचं आहे. सर, अत्यंत चांगली माहिती दिलेली आहे. खूप छान मार्गदर्शन तुम्ही प्रेक्षकांचं केलेलं आहे. त्यातले काही प्रेक्षक असेही असतील ज्यांना पुढे जाऊन कदाचित न्यूमरोलॉजी शिकायची आहे किंवा ग्राफोलॉजी शिकायची आहे. सो तुमचे पुण्यामध्ये किंवा ऑनलाईन असे काही क्लासेस वगैरे आहेत का किंवा घेऊ शकताल का? ॲक्च्युअलमध्ये न्यूमरोलॉजीमध्ये माझा फार रिसर्च झाला आहे. जगातल्या जेवढ्या टाईपच्या न्यूमरोलॉजी आहे सगळ्या मी शिकलेल्या आहोत स्वतः. आणि शिकण्यापेक्षा माझा सगळ्यात मोठा गुरु अनुभव आहे. म्हणजे 20,000 लोकांचा डेटाबेस आहे. मी ज्यावेळेस डायव्होर्स या शब्दावर बोलतो तर मी कोर्टातून 700 लोकांच्या डायव्होर्स केसेसच्या डेट ऑफ बर्थ घेतलेल्या आहेत. ज्यावेळेस मी गाडीचा नंबर बोलतो तेव्हा माझ्याकडे 1200 गाडीचे नंबर आहेत ज्या कर्जबाजारी झालेले आहेत. तर रिसर्च बेस असा माझा एक कोर्स आहे, ज्या कोर्समध्ये काही बेसिक ॲडव्हान्स असे लोकांना परत दुसरा कोर्स करा असं वगैरे काहीच नाही आहे. साधा सोपा जगातल्या जेवढ्या न्यूमरोलॉजी आहेत त्याचा तो कोर्स आहे.
त्या कोर्समध्ये टोटल 27 लेक्चर्स आहेत 40 तासाचे, टोटल 40 आवर्स. कोणताही विद्यार्थी जगातून कुठूनही त्या कोर्सला एनरोल करू शकतो. ऑनलाईन कोर्स आहे रेकॉर्डेड. आपला ॲप डाउनलोड केला की त्यामध्ये ते कोर्सेस आहेत. आणि तो शिकल्यानंतर तो स्वतः न्यूमरॉलॉजीची चांगली प्रॅक्टिस करून सेल्फ एम्प्लॉईड बनू शकतो. मेनली गृहिणी, लेडीज वगैरे. आणि मी कधी तो कोर्स कोणालाही देण्याच्या अगोदर त्याची डेट ऑफ बर्थ विचारतो, म्हणजे त्याला तो चांगला जमणार आहे का नाही हे पण मी बघतो. म्हणजे कोर्स तो विकायचा हा माझा हेतू नाही आहे. त्याचे नोट्स आपण देतो, त्याचा सर्टिफिकेट पण देतो आणि त्यांना लाईफ टाईम सपोर्ट, त्यांना काही डाऊट्स असतील तर ते विचारू शकतात. आणि हा कोर्स पण तुम्ही करू शकता. आणि सोबतच सगळ्यात महत्त्वाचं, भविष्य बघणं ही अंधश्रद्धा नाही आहे. आपल्याला लाईफ सिंक्रनाइज करायची आहे. म्हणजे आपण म्हणतो मेहनत तुम्हाला आयुष्यात पुढे नक्कीच नेणार आहे, पण त्याला नशिबाची साथ फार गरजेची आहे. बरोबर. आणि नशीब करेक्ट करणारा योग्य व्यक्ती तुम्हाला पाहिजे. मग तो करेक्ट कसा होईल? तुमची डेट ऑफ बर्थ तुमच्या हातात नाही, तुमच्या नावाची स्पेलिंग प्रॉपर पाहिजे. तुमच्या व्यवसायाला तुम्ही नाव देतायत त्याची स्पेलिंग प्रॉपर पाहिजे. तुमचा व्यवसायाचा लोगो योग्य पाहिजे. तुमचा मोबाईल नंबर चांगला सिंक्रनाइज व्हायला पाहिजे. उद्या तुम्ही लग्न करताय तर तुमचा लाईफ पार्टनरचा नंबर आणि तुमचा नंबर जर अपोजिट असेल तर ज्या कारणासाठी लग्न केला होता, आज तुम्ही बघता की पुण्यासारख्या ठिकाणी दर महिन्यात 1001 डायव्होर्सचे केसेस फाईल होत आहेत. व्यवसायात पार्टनरशिप होताना फार आनंदात होते आणि नंतर ती ब्रेक होते, फायनान्शियल लॉस होतो. तर मी काय म्हणतो की जर एखादा शास्त्र आहे, हा पण जो आपल्या जुन्या हजारो वर्षापासून आहे, त्याचा जर योग्य व्यक्ती गाईड करणारा असेल तर एक थोड्या रुपयात तुमचा मोठा लॉस तुम्ही टाळू शकता आणि तुमचं नशीब नक्कीच बदलू शकता. तर या सगळ्यासाठी तुम्ही मला तर संपर्क करू शकता. डेफिनेटली पेड कन्सल्टन्सी आहे. आणि सोबतच ज्यांना हे जमत नाही ते माझ्या यूट्यूब चॅनलवर जा, नवनीत क्रिएशन्सवर. त्यावर तुम्हाला 300 व्हिडिओज आहेत, उपाय आहेत. आणि मी जेव्हा पण लाईव्ह येतो तेव्हा बघा. आणि नक्की तुम्हाला आवडेल. इंस्टाग्राम नवनीत मानधनी सर्च करा, फेसबुकवर जावा किंवा यूट्यूबवर, सगळ्या ठिकाणी तुम्ही फॉलो करून तुमचे प्रश्न विचारा, मी नक्की सांगेल. आणि मेन पर्पज असा आहे की मी माझ्या आयुष्यात शून्यातून इथपर्यंत पोहोचलो आहे. माझी पण स्टोरी कधी तुम्हाला सांगेल. आणि मला जेव्हा आयुष्यात एक झटका बसला होता त्यावेळेस मी हा शास्त्र शिकायला सुरुवात केला, आजच्या 10 वर्षा अगोदर. अशा 14 विद्या शिकून मी जर माझं आयुष्य बदलू शकतो तर नक्कीच तुमचं पण बदलेल. धन्यवाद सर, खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद. आज आपण इथेच थांबूयात.